या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी कर्मचारी महिलांनी बेमुदत धरणं आंदोलन केले। कोल्हापूरमध्येही गेले 3 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयावर या महिलांनी आंदोलन सुरू ठेवले। याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी सुरेखा शेजाळे यांनी। आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी कर्मचारी महिलांनी धरणे आंदोलन केले। आज कोल्हापूरमध्ये गेले 3 दिवस या महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेत। त्यांच्या या मागच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत हे आज आपण पाहणार आहोत आणि यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता। सर, गेले 3 दिवस या महिलांनी इथं आंदोलन केले, तर त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अत्यंत कमी मानधनावरती सरकार राबवून घेते। त्या वर्षानुवर्ष सेवा करून देशाची नवी पिढी घडवतात, पण सरकार याची जाण दाखवत नाही। त्यामुळे वेतन मिळालं पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे आम्हाला कामगार म्हणा आणि सगळे कामगार हक्क आम्हाला द्या ही त्यांची मागणी आहे। संघटनेने सेविकांना 26,000 आणि मदतनीसना 18,000 वेतन द्यावं अशी मागणी केलेली आहे। तर तुम्ही आता महिन्याला आंदोलन असते तुमचं, तर शासन तुमच्याकडे लक्ष देत का नाही आहे? अनेक मोर्चे काढूनसुद्धा शासनाला जाग आली नाही। त्यामुळे नाईलाजानं महाराष्ट्रातल्या 2 लाखहून अधिक अंगणवाडी सेविका मदतनीसना संप पुकारावा लागला आहे। महाराष्ट्रामध्ये हा संप होत आहे एक प्रकारे शासनाची नाचक्की झालेली आहे असं म्हणावं लागेल। कारण लाभार्थी मुलं जी आहेत त्यांच्यापर्यंत खाऊ किंवा इतर गोष्टी पोचवण्याचं जे शासनाचं धोरण आहे ते शासनाने चुकीची पावलं टाकल्यामुळे आणि प्रश्न वेळेत न सोडवल्यामुळे एक प्रकारे ते धोरण जे आहे त्याला खीळ बसलेले आहे। तर आता गावागावातील अंगणवाड्या बंद आहेत सध्या संपामुळे या, तर लहान मुलांचं नुकसान होते, याबाबत तुम्ही काय सांगाल? लहान मुलांच्या बाबतीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसची भूमिका अतिशय ममतेची आणि प्रेमाची आहे। अनेक ठिकाणी ती मुलं मोठी झाल्यानंतर जेव्हा समोर येतात तेव्हा अंगणवाडी सेविकेला पाया पडतात, मदतनीसला पाया पडतात असा आमचा अनुभव आहे। परंतु अंगणवाडीच्या एकूणच व्यवस्थेबद्दल सरकारची भूमिका त्या व्यवस्थेची आबाळ करण्याची आहे। संघटनांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये ताजा आणि सकस आहार मुलांना मिळाला पाहिजे ही सुद्धा भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। खाऊ शिजवण्याकरता जे पैसे बचत गटांना किंवा इतरांना सरकारकडून दिले जातात ते सुद्धा अत्यंत कमी आहेत। सकस आणि ताजा आहार मिळाला पाहिजे ही संघटनेची भूमिका आहे, परंतु सरकार मात्र ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे। धान्य जे दिलं जातं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं किडकं धान्य, ज्याच्यामध्ये फंगस तयार झाला अशा पद्धतीचं सुद्धा धान्य दिलं जातं आहे। इतकी वाईट भूमिका ह्या सरकारची या अंगणवाडीच्या कामाबद्दलची आहे आणि त्याच्याबद्दलसुद्धा संघटनांना अतिशय राग आहे आणि अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या त्याच्याबद्दलसुद्धा जागरूक आहेत। अच्छा, तर आतापर्यंत कोणत्या लोकप्रतिनिधींनी तुमच्याशी संवाद साधला का किंवा कुणी दखल घेतली का? संप सुरू होणार असं तारीख ठरल्यानंतर आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींपर्यंत मोर्चाने जाऊन त्यांना आमचा प्रश्न समजावून सांगितलेला आहे आणि त्याने आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या प्रश्नाबद्दल आम्ही निश्चितच त्या ठिकाणी आवाज उठवू। आम्हाला अपेक्षा आहे की उद्याच्या नागपूर अधिवेशनामध्ये आमच्या प्रश्नाबद्दल ते त्या ठिकाणी सरकारला प्रश्न विचारतील। सरकारनं संप सुरू होण्यापूर्वी 14 दिवसाची नोटीस दिली तेव्हा आणि संप सुरू होऊन 4 दिवस झाले तरीही हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने किंवा संप चालू नये या दृष्टीने कोणतीही गंभीर पावले टाकलेली नाहीत। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। हे सरकार हे काम करणारं सरकार आहे का अशी शंका तयार व्हावी अशा पद्धतीनं सरकार
वागत आहे हे पण या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. तर सर, आता महिला या ठिकाणी रात्रीही थांबलेत, तर त्यांची राहण्याची किंवा इतर कुठल्याही गोष्टींची व्यवस्था कशी केली तुम्ही? ह्या ठिकाणी संघटनेनं जे धोरण आखलेलं आहे त्याप्रमाणे रोज एका प्रकल्पाच्या महिला या ठिकाणी येऊन त्या या ठिकाणी वस्ती करत आहेत. वस्ती करण्यामागं हेतू आपल्या तीव्र भावना सरकारला समजाव्या ही त्याच्यामागची भावना आहे. इथं अत्यंत अडचणी आहेत तरी त्या महिला त्याला तोंड देऊन या ठिकाणी थांबलेल्या आहेत. तिथं डास आहेत, ते रात्रभर झोपू देत नाहीत. महिला रात्रभर जागतायत, एकमेकाशी बोलतायत, सुखदुःख एकमेकाला सांगतायत. अशा पद्धतीनं हे धरणे कार्यक्रम या महिलांनी अतिशय ताकदीनं चालवलेला आहे. कोणत्याही अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करायची अशी त्यांची सगळ्यांची मानसिकता आहे आणि ही सगळा प्रश्न पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर सर, आता इतकी आंदोलनं झालीत तर तुम्ही याचा काय पाठपुरावा करणार आहेत का? नाही, आता बेमुदत संप जो सुरू झालेला आहे तो बेमुदत संप प्रश्न सुटल्याशिवाय मागं घेतला जाणार नाही हे स्पष्ट आहे. त्याच्याबद्दल सर्व संघटना आणि अंगणवाडी सेविका मदतनीससुद्धा त्यावरती ठाम आहेत. अशा स्थितीमध्ये सातत्यानं आंदोलन आणि आंदोलनाची वाढती कमान ह्या ठिकाणी सुरू राहील. नागपूरला तर मोर्चा होणारच आहे, पण सरकारनं जर दाद दिली नाही तर देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये 2 लाख सेविका मदतनीसनी जर पाऊल ठेवायचं ठरवलं तर त्याचे गंभीर परिणाम देशावर होतील याचा इशारा या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी गेले 3 दिवस अंगणवाडी सेविका महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा केला आहे. तर लहान मुलांना घडवण्यात प्रामुख्याने अंगणवाडी सेविकांना प्राधान्य दिले जाते. जर त्यांना आपल्याच मागण्यासाठी आंदोलन करावं लागत असेल तर येणाऱ्या भावी पिढीचं भविष्य काय, असा प्रश्न इथं उपस्थित होत आहे. कॅमेरामॅन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर. मराठा समाजाला आरक्षण सरकारकडून मिळेपर्यंत सकल मराठा समाज यांच्या वतीनं ऐतिहासिक दसरा चौकात आंदोलन सुरू केले. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण सरकारकडून मिळेपर्यंत सकल मराठा समाज याच्या वतीनं ऐतिहासिक दसरा चौकात आंदोलन सुरू केले. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तसेच सरकारकडून मराठा आरक्षणासाठी दिलेल्या मुदतीत मराठ्यांना आरक्षण, कुणबी दाखले या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत राज्यभर साखळी आंदोलन सुरू ठेवलं आहे. दसरा चौकातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन गेली 52 दिवस विविध संघटनांनी पाठिंबा देऊन आंदोलनाची गती तीव्र केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारने 24 डिसेंबर मुदत दिली असतानाही अद्याप काही हालचाल दिसत नाही. त्यामुळे आज जागर गोंधळ घालून सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणा देऊन प्रशासनास मराठा आरक्षणाची तीव्रता दाखवून दिली. यावेळी विजय देवणे, बाबा इंदुलकर, दुर्गेश लिंगरस, बाबा पार्टे, कमलाकर जगदाळे, मंजित माने आदीसह महिला मंडळ व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमचा मराठा योद्धा जरांगे पाटलांना हे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री फसवायच्या नादात आहेत. आता त्यांनी झोपेचं सोंग घेतलंय आणि या उपर आमचे मराठाचे आमदार जे वळचणीला पडले सत्तेच्या ते या मराठा आरक्षणावर बोलायला तयार नाहीत. म्हणून आजचा जागर आहे. या जागराच्या निमित्तानं आम्ही यांना जाग देतोय की तुम्ही वेळीच जागा व्हा, नाहीतर अधिवेशन संपल्यानंतर मतदारसंघामध्ये आम्ही तुम्हाला पाऊल ठेवू देणार नाही. या अधिवेशनामध्ये जरांगे पाटलांच्या मागणीनुसार मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय हा संपलाच पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. नाहीतर हा जागर आणि गाठ तुमच्या मतदारसंघामध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी आहे. नुकताच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वतीनं जाहीर केलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा सर्वेक्षणात देशात प्रदूषित शहरामध्ये कोल्हापूर शहर 23व्या क्रमांकावर आले आहे. त्यामुळे कोल्हापूरची हवा प्रदूषित झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमामध्ये कोल्हापूरसह देशातील 131 शहरांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 19 शहरे आहेत. लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार स्वच्छ वायू सर्वेक्षण करण्यात आले आहे. या अंतर्गत 10 लाख लोकसंख्येची शहरे, 3 ते 10 लाख व 3 लाख लोकसंख्येच्या शहराची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार शहराचे गुण व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे गुण देण्यात आले आहेत. स्वच्छ वायू सर्वेक्षणात 3 ते 10 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या यादीत कोल्हापूर 23व्या क्रमांकावर आहे. या शहराच्या यादीत नवी मुंबई 8व्या स्थानी आहे, लातूर 17व्या स्थानी, चंद्रपूर 15व्या स्थानी, सोलापूर 19व्या स्थानी, उल्हासनगर 31व्या स्थानी, अकोला 32व्या स्थानी, जळगाव 33व्या स्थानी, सांगली 35व्या स्थानी आहे. शहरातील सर्व दुकानदारांनी मराठीमध्ये पाट्या लावाव्यात असं आवाहन महापालिकेच्या पत्रकाद्वारे केलं आहे. राज्य शासनाने सर्व दुकानदारांनी मराठी भाषेत नामफलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. आस्थापनेचा नामफलक मराठी देवनागरी लिपीत असावा आणि तो प्रारंभी लिहिणे आवश्यक असल्याचं नमूद आहे. इतर भाषेतही लिहू शकतात. मराठी अक्षराचा आकार इतर अक्षराच्या आकारापेक्षा लहान असू नये असं आवाहनही यांनी केलं आहे. आंदोलन अंकुश संघटनेकडून गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सीमेवर असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षी येणाऱ्या ऊसात 3100 रुपये दर द्यावा, अन्यथा ऊस वाहतूक रोखणार अशा आशयाचं निवेदन देऊन सर्व कारखान्याच्या प्रशासनाशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने आज प्रथमच व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट बेडकिहाळ या कारखान्याच्या प्रशासनाने तशी मागणी मान्य करून पत्र प्रसारित केलं आहे. आंदोलन अंकुश संघटनेकडून गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सीमेवर असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षी येणाऱ्या ऊसात 3100 रुपये दर द्यावा, अन्यथा ऊस वाहतूक रोखणार अशा आशयाचे निवेदन देऊन सर्व कारखान्यांच्या प्रशासनाशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने आज प्रथम व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट बेडकिहाळ या कारखान्याच्या प्रशासनाने तशी मागणी मान्य करून पत्र प्रसारित केले आहे. कर्नाटकातील कारखान्याचा सरासरी FRP 2850 प्रतिटन असून सुद्धा त्यापेक्षा 250 जास्त पहिली उचल मिळत आहे. हे फार मोठे यश आहे. त्याचबरोबर नंदी शिवशक्ती कागवाड या कारखान्यांना सुद्धा निवेदन दिलेलं असून त्यांनी त्याचा निर्णय अद्यापही जाहीर केलेला नाही. त्यामुळे उद्यापासून सदर कारखान्यांची महाराष्ट्र हद्दीतून होणारी ऊस वाहतूक निर्णय होऊपर्यंत रोखली जाईल असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांनी यावेळी दिला. बेळगाव जिल्ह्यातील कारखाने महाराष्ट्रातील सीमा भागातून मोठ्या प्रमाणावर ऊस उचलत असतात. सदर कारखान्यांनी त्यांच्या FRP पेक्षा अजूनही 250 रुपये जास्त देऊन त्या ठिकाणी 3100 रुपये दर करावा, जसं महाराष्ट्रात ठरलेलं आहे शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या मध्ये कारखानदारांच्या मध्ये. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी ते दर द्यावा म्हणून गेल्या आठवड्यात आम्ही आंदोलन अंकुश संघटनेकडून निवेदन दिलेलं होतं आणि त्यांना इशाराही दिलेला होता की आम्ही तुमच्या तोडी बंद पाडू. त्या पद्धतीनं व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड बेटखेड यांनी तसा प्रस्ताव देऊन 3100 रुपये दर जाहीर केलेला आहे. बाकीच्या नंदी, कागवाड आणि शिवशक्ती या कारखान्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपला दर 3100 रुपये जाहीर करावा, अन्यथा उद्यापासून आम्ही त्यांच्या तोडी बंद पाडत आहोत. आज एका फळात आहे, आज तोड बंद पाडलेली आहे. धन्यवाद. वेळ झाल्या छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शेतकऱ्याकडून शेतसारा आणि शिक्षण कर भरून घेण्याचं काम सुरू आहे. शेतसारा भरून घेण्याची जबाबदारी तलाठी कार्यालयाकडे आहे. प्रत्येक घरोघरी जाऊन नोटीस द्यावी किंवा गावात दौंडी देऊन शेतसारा भरण्याचे आवाहन करण्याचे काम याच कार्यालयाचे आहे. काही शेतकऱ्याकडून याला काही प्रमाणात प्रतिसाद दिला जात आहे. बहुसंख्य शेतकऱ्याकडून किंवा खातेदाराकडून अद्याप ही वसुली होत नाही. त्यामुळे तलाठी कार्यालयाने हा अजब फतवा काढला आहे. याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. देशातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी मोफत धान्य किंवा रेशन कार्डवर स्वस्त धान्य दिले जात आहे. मात्र शेतसारा आणि शिक्षण कर दिल्याशिवाय रेशनचे धान्य मिळणार नाही असा अजब फतवा अनेक तलाठी कार्यालयांनी काढला आहे. याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांकडून शेतसारा आणि शिक्षण कर भरून घेण्याची जबाबदारी तलाठी कार्यालयाकडे आहे. प्रत्येक घरोघरी जाऊन नोटीस द्यावी किंवा गावात दवंडी देऊन
शेतसारा भरण्याचे आवाहन करण्याचे काम याच कार्यालयाचे आहे. काही शेतकऱ्यांकडून याला काही प्रमाणात प्रतिसाद दिला जात आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांकडून किंवा खातेदारांकडून अद्यापही वसुली होत नाही. त्यामुळे तलाठी कार्यालयाने परस्परच धक्कादायक फतवा काढून रेशन कार्डवर मिळणारे धान्य दिले जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. बाला स्वस्त धान्य दुकानदारही त्यांचा काहीही संबंध नसताना लोकांचे धान्य बंद करत आहेत. गरजू लोकांना धान्य हवे असताना त्यांना तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा असे सांगितले जात आहे. खातेदारांकडून शेतसारा भरण्यासाठी कोणतीही अडचण नाही. मात्र ऊसतोड झाल्यानंतर आलेल्या पैशातून निश्चितपणे शेतसारा भरण्याची ग्वाही दिली जात आहे. तलाठी आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी धान्य दुकानदारांची चुकीच्या पद्धतीने मदत घेत आहेत. रेशन कार्डवर दिले जाणारे धान्य द्यावेच लागते असे कोणत्याही तलाठ्याने करू नये. जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना धान्य दिले पाहिजे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलं आहे. नमस्कार, मी मोहिनी चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर. नुकतंच मलाही पेपरमधून कळालं की काही ठिकाणी शेतसारा भरला नाही. त्यामुळे काही तलाठी हे रेशन धान्य दुकानदारांना अशा खातेदारांना धान्य देऊ नका अशा सूचना देत असल्याचं मला समजलं. खरं तर असं करता येत नाही, कारण प्रत्येक रेशन कार्ड धारक जे आहे त्यांना त्यांचं धान्य मिळणं हा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे हे त्यांना तलाठ्यांना हे अडवता येणार नाही. तरी देखील मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मी आवाहन करते की शेतकऱ्यांनी आपला जो काही देय शेतसारा आहे तो लवकरात लवकर जमा करण्यात यावा. ठीक आहे. भारतीय किसान संघ कोल्हापूर जिल्हा प्रांत महाराष्ट्र यांच्या वतीनं महाराष्ट्र प्रांतातील सर्व उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यावर जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय किसान संघाच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात आलाय. भारतीय किसान संघ कोल्हापूर जिल्हा प्रांत महाराष्ट्र यांच्या वतीनं महाराष्ट्र प्रांतातील सर्व उपविभागीय कार्यालयावर शेतकरी समस्यावर जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय किसान संघाच्या वतीनं ज्वलंत समस्यावर आज मोर्चा काढण्यात आलाय. 2023 पाऊस अल्प झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं. या उत्पन्नातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. तर रब्बी हंगाम 2024 काही ठिकाणी पेरणी झालीच नाही. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे पिके वाया गेली. यामुळे शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाकडे शासनाला वेळ नाही. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामेही अनेक ठिकाणी झालेले नाहीत. तर सोयाबीन पिकाला केवळ 25% विमा जाहीर केलाय. शेतकरी बांधवांचे दुष्काळ, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे काहीच मिळालेले नाही. शेतकऱ्यांना कोणताच लाभ मिळाला नाही. म्हणून भारतीय किसान संघाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज मोर्चा काढलाय. NH 166 महामार्गावरील भूसंपादनात मौजे भुये, भुयेवाडी, किनी येथील शेतकऱ्यांच्या बाधित होत असलेल्या पाईपलाईनचा तसेच घरे, झाडे, विहिरी यांच्या फेर सर्वेक्षणाची मागणी केली आहे. यावेळी कागल-करवीर तालुक्यातील बांधव भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली झालेल्या लक्षवेधी मोर्चात सहभागी झाले होते. नमस्कार, मी यशवंत रणजितसिंह खानविलकर, अध्यक्ष भारतीय किसान संघ. आज संपूर्ण महाराष्ट्रभर आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी धरणं आंदोलन आयोजित केलेले आहे. त्याचसाठी आपण आज रोजी कोल्हापूरमध्ये हा कलेक्टर ऑफिससमोर धरणं आंदोलन मध्ये बसलेलो आहे. तर ह्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्या आपण मान्य जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांना देणार आहेत. आपण शेतकऱ्यांसाठी उत्पादन आधारे खर्च, दुष्काळामध्ये शेतकऱ्याला मदत, परत दिवसाची लाईट, तसेच आपले दुधाचा प्रश्न आहे. दुधाला जो काय आहे तो उत्पादन खर्च आधारे हमीभाव, आणि आपल्या इथं जे स्थानिक प्रश्न आहेत जसे की आपल्या इथं शेड भुये यामधून एक राज्यमार्ग चाललेला आहे. त्यामुळे बऱ्याच नॅशनल हायवे जात आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी त्यात अधिग्रहण केलेल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने त्याचं जे काय पंचनामे आणि हे झालेले आहेत ते परत आपण मागणी करतो आहे की ते फेर पंचनामे व्हावे. त्याच्यात 150 शेतकऱ्यांच्या पाईपलाईनही बाधित होत आहेत. त्या लोकांना मदत करावी शासनाने, आणि पाईपलाईन ज्या होत्या त्या पूर्ववत करण्यासाठी त्यांना परवानगी द्यावी असे आपण शासनाकडे निवेदन करत आहे. तसेच अलाहाबाद गलगले ह्या कागलमधील अलाहाबाद गलगले ह्या गावाचाही प्रश्न आहे. त्यामध्ये आपण चिकोत्रा जो काय मध्यम प्रकल्प होता यामध्ये शेतकऱ्यांचा
बाधित शेतकऱ्यांसाठी जमीन देण्याकरिता एक स्लॅब शासनाने लावला होता. त्याच्या विरोधात आपण आज रोजी हे निवेदन द्यायला आलेलो आहे. आपण शासनाला मागणी मांडत आहे की जो चिकोत्र्याचा स्लॅब आहे तो 8 एकरचा करावा, जेणेकरून येथील शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ होईल. आणि त्याच्यावर असलेले इतर हक्कात जे लाभ क्षेत्रात म्हणून जे शिक्के मारलेले आहेत, ज्यामुळं बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांना ते खातीफोड करणं किंवा बँकेतून कर्ज घेणं व इतर काही करण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत त्या दूर व्हाव्या म्हणून आपण आज रोजी इथं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदर गावातील जे सातबाऱ्यावरचे इतर हक्कातले शर्यत दूर करावे म्हणून जमलेलो आहे. तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या नित्य उपचारातील दागिने गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर काही दागिन्यांच्या वजनात तफावत असल्याचं उघड झालं आहे. या घटनेमुळे राज्यभरातील भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील सोन्याचा मुकुट, मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोती गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती चौकशी समितीच्या अहवालात पुढे आली आहे. या घटनेमुळे राज्यभरातील भाविकांत खळबळ माजली आहे. मंदिर संस्थानाचे उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र एक पूर्ण शक्तिपीठ आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला असा दावा केला जातो. तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आलंय. देवीच्या 27 अलंकारांपैकी 4 अलंकार गायब. 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट, 12 पदराच्या 11 पुतळा असलेले मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोती असे मौल्यवान दागिने गायब झाले आहेत. मंदिर संस्थानानं उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली 16 सदस्यांची समिती नेमली होती. या समितीच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे ही चोरी लपवण्यासाठी दुसरा मुकुट ठेवण्यात आला. पुरातन पादुका काढून नव्या बसवण्यात आल्यात. देवीच्या शिवकालीन आणि पुरातन दागिन्यांची काही दिवसांपूर्वी मोजदाद करण्यात आली होती. याचा अहवालही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलाय. मात्र या अहवालावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. रामलीलाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांना आमंत्रित केलेलं आहे. यामध्ये क्रीडा, अभिनय आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. अयोध्येतील नवीन भव्य मंदिरात रामलल्लाच्या अभिषेक प्रसंगी देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रित करण्यात येणार आहे. कलाकार, साहित्यिक, धार्मिक नेते आणि क्रीडा जगतातील मोठ्या व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. 22 जानेवारीच्या निमंत्रणात पाठवण्यात आलेल्या प्रमुख नावांमध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आशा भोसले, रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय सचिन तेंडुलकर, विराट कोहली यासारख्या क्रीडा जगतातील नावांचाही या यादीत समावेश असून आणखीनही नावे या यादीत सामील होणार आहेत. यामध्ये रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि सीतेच्या भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही आमंत्रण मिळालं असल्याचे सांगितलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येतील नवीन मंदिराचे उद्घाटन करतील आणि त्यांच्या हस्ते रामलल्लाचा अभिषेकही होईल. या दिग्गज व्यक्तींशिवाय राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपचे बडे नेतेही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दिसणार आहेत. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, साध्वी ऋतुंभरा आणि उमा भारती यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. 22 जानेवारी निमंत्रण मिळालेल्या पहिल्या सेलिब्रिटींमध्ये साध्वी ऋतुंभरा यांचा समावेश होतो, ज्यांना 22 जानेवारी रोजी पहिले आमंत्रण मिळाले होते. याशिवाय विविध धर्मगुरूही या भव्य अभिषेक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यात केवळ हिंदूच नव्हे तर जैन धर्मातील महागुरूंचाही समावेश करण्यात आला आहे. जैन धर्मगुरू आचार्य लोकेश मुनी यांनाही मंदिर ट्रस्टने कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार ठाकरेंची SIT चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी येत्या काळात वाढणार असल्याचं बोललं जात आहे. दिशा सालियान प्रकरणी राज्य सरकार आदित्य ठाकरेंची SITची चौकशी करणार आहे. तसेच SIT संदर्भातच आजच ऑर्डर येण्याची शक्यता आहे. सुजाता सौनिक आज SIT संदर्भात ऑर्डर काढू शकतात अशी माहिती मिळत आहे. दरम्यान अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात SIT पथक काम करणार आहे. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्यानं काही आमदार करत होते. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या SIT चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. विरोधकांकडून सातत्यानं आदित्य ठाकरेंवर या प्रकरणी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे या प्रकरणी आदित्य ठाकरेंवर वारंवार थेट आरोप करत होते. त्यामुळे या प्रकरणाला संशयित वळण मिळालेलं आहे. त्यानंतर आता या प्रकारची चौकशी थेट SIT मार्फत केली जाणार आहे. दरम्यान डिसेंबर 2022 मध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणी SIT चौकशीची घोषणा केली होती. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.